स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। पेसा अंतर्गत क्षेत्रामध्ये ज्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे। त्यामध्ये शिक्षक भरती संदर्भातली देखील मोठी बातमी आहे। तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती, स्पर्धा परीक्षा संदर्भातल्या नवनवीन रोजच्या लेटेस्ट अपडेट सह परीक्षा संदर्भातली महत्त्वाची माहिती आणि नवीन जाहिराती तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतात। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट नियुक्त्या, लेटेस्ट सर्व घटना टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि या सर्व माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे येणाऱ्या परीक्षांसाठी, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पहा, पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षापासून रखडलेली आहे आणि शिक्षक भरती प्रमाणेच या ठिकाणी पाहू शकता झेडपीच्या ज्या एक्झाम आहेत त्या देखील रखडलेल्या आहेत। जिल्हा परिषद भरती देखील 2019 पासून रखडलेली आहे। या संदर्भात पुढे काय माहिती आहे तर पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये पदभरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे राज्यातील 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया अनेक वर्षापासून रखडलेली आहे। यामुळेच राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे भरली जात असताना पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीला केव्हा मुहूर्त मिळणार अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे। 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये 4,500 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। शिक्षण आयुक्तालयातर्फे 28 फेब्रुवारीला अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी अशी सूचना होती। त्यामुळे पेसा शिक्षक भरतीला गती मिळाली आहे अशी शक्यता होती। मात्र पेसा शिक्षक भरती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। तर नेमकी ही सुनावणी कधीपर्यंत चालणार आहे? पेसासाठी नवीन तारखा मिळत आहेत, प्रत्येक वेळेस नवीन तारीख पे तारीख हा जो सिलसिला आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ती सुरूच आहे पेसा भरती संदर्भात। या ठिकाणी पहा, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मात्र या निर्णयामुळे होत आहे, या तारखांमुळे होत आहे। सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। त्यामुळे आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान जे आहे ते होत आहे। न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या 7 मे रोजी सुनावणी होणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 7 मे। 7 मे ही नवीन तारीख आहे। या अगोदर 23 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली होती। 23 एप्रिलच्या सुनावणीमध्ये काय झालं हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही, परंतु आता नवीन जी तारीख आहे ती देण्यात आलेली आहे पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात, ती म्हणजे आहे 7 मे। नवीन तारीख मिळालेली आहे। पेसा क्षेत्रातील शाळात 2014 पासून शिक्षक भरती झालेली नाही, मात्र ST उमेदवारांची निवड झाली आहे। कागदपत्रे पडताळणी होत आहे, मात्र त्यांना शाळांमध्ये नियुक्ती मिळत नाही। यामुळे पात्र ST उमेदवारांमध्ये नैराश्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि ही फक्त शिक्षक भरतीसाठीच लागू नसणारी प्रोसेस आहे, तर सर्व भरत्यांसाठी लागू असलेली प्रोसेस आहे। सर्वच विभागातल्या भरत्या ज्या पेसा क्षेत्रात येतात त्या रखडलेल्या आहेत आणि आता पुढची जी सुनावणी आहे पेसा क्षेत्रातील ती होणार आहे 7 मेला। 23 एप्रिलच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण ऑफिशियलरित्या जाहीर झालेलं नाही। 7 मे रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये जी काही प्रोसेस असेल या संदर्भात जी कुठली माहिती येईल ती तुम्हाला टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। शिक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, MPSC या सर्व भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। त्यासाठी पहिलं कारण होतं आता निवडणुका आणि निवडणुकांमधील आचारसंहिता। त्याच्यानंतरचं दुसरं जे कारण आहे ते आहे पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया। तर या पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेसंदर्भात नवनवीन तारखा ज्या आहेत त्या मिळत आहेत। कुठलाच ठाम निर्णय जो आहे तो घेतला जात नाही या भरती प्रक्रियेसंदर्भात। जी काही पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।